मिल्क प्रोडक्ट बेस्ड ब्रँड आहेत ते. ओके. आपलं सांगलीमध्ये त्यांचं युनिट आहे. हां. असं शेतकरी आहेत स्वतः, ऑर्गॅनिक शेती करतात आणि त्यांच्या मनात कल्पना आली की मला मिल्क प्रोडक्ट्समधून काहीतरी करायचं आहे. हं. आणि त्यांनी जो पहिला प्रोडक्ट निवडला तो बासुंदी निवडला. ओके. आणि त्यांचं प्रोडक्ट लॉन्च करण्यासाठी पण याच स्टेप्स आम्ही फॉलो केल्या. हं. आधी मार्केट रिसर्च की किती रुपये किलोनं बासुंदी मिळतीये. हां. मग त्या बासुंदीचा टेस्ट कसा आहे, थिकनेस कसा आहे, लोकांचा त्याच्याबद्दलचा फीडबॅक कसा आहे. मग जर आपल्याला प्रॉडक्ट प्लेस करायचं असेल तर 170 किलो रुपयानं मिळतीये, 140 रुपये किलोनं मिळतीये. 140 काहीच चवची नाही, 170 चवची आहे पण खूप महाग आहे. हं. मग आपण कुठेतरी मिडलमध्ये प्लेस करू शकतो का 160-165 रुपये लिटर, ओके. आणि चव पण हाय क्वालिटी आणि लोकांना रेट पण इतका काही लागणार नाही, असं काही स्वीट स्पॉट आहे का. मग हा मार्केट रिसर्च बनला ओके. आणि मग इथून पुढे सुरुवात झाली. हं. आज जवळपास ते 20 एक काउंटर्स पर्यंत पोहोचलेत. वाह! क्या बात है! अगदी छोटा उद्योग म्हणजे लहान सुरुवात, पण नक्कीच ते खूप काही मोठं करतील पुढे जाऊन.